एखाद्या देशातील, राज्यातील परंपरागत चालू असलेला एखादा पदार्थ, त्या पदार्थाचा एक उचित गौरव, उचित सन्मान करण्याची एक पद्धती आहे. जिओग्राफिकल इंडिकेशन्स, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये GI टॅग असं म्हणतो. आता हा GI टॅग एखाद्या पदार्थाला मिळवून देण्यासाठी तशी पाहिली तर खूप धडपड करावी लागते. अव्याहतपणे गेली 3 वर्ष अशीच खूप प्रामाणिक धडपड 2 पदार्थांसाठी सुरू होती. त्यातला एक म्हणजे 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेली आपल्या माहूर गडावरची देवता रेणुका माता. हिच्या नैवेद्यामध्ये पुरणपोळी आणि तांबूल बनवला जातो. हा नैवेद्याचा तांबूल या स्पर्धेत उतरला होता. GI टॅग मिळवण्यासाठी धडपड करत होता हा पदार्थ. याच्यामध्ये गडावरती हे तांबूल बनवून देणारी, सध्या असं बोललं जातं की फक्त 7 कुटुंब परंपरागत त्यांच्या त्याच पद्धतीने हा तांबूल नैवेद्य बनवत आहेत. म्हणजेच शतकाची परंपरा असलेली ही घराणी आहेत. कोणत्याही पदार्थाला हा जिओग्राफिकल इंडिकेशन्स GI टॅग मिळवून द्यायचा असेल, मिळवायचा असेल, तर त्या पदार्थाची काही ऐतिहासिक परंपरा दर्शवणारी कागदपत्र ही फार महत्त्वाची ठरतात. ती तुम्हाला त्या ठराविक ऑफिसमध्ये सबमिट करावी लागतात. डॉक्टर हिंगणे म्हणून एक हुशार व्यक्तिमत्व तिथं या सगळ्या अभ्यासासाठी आहे. GI टॅग इश्यू करताना ज्या काही पद्धती घालून दिलेल्या आहेत त्या बारकाईने तपासायच्या. त्यामध्ये ते बसतं की नाही, मानांकन देऊ शकतो की नाही, हे ते ऑफिस ठरवतं. गेली 3 वर्ष सुरू असलेला लोणावळा चिक्की आणि हा रेणुका माता या मंदिरात बनवून दिलेला तांबूल, नैवेद्याचा तांबूल, हे 2 पदार्थ या रेसमध्ये होते. आणि आज या लोणावळा चिक्की आणि या रेणुका मातेच्या तांबूलला GI टॅग मिळाल्याचं प्रमाणपत्र मिळालं आहे. आनंदाची बाब आहे ना. आपल्या महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात या माहूर गडावरती शेकडो वर्षापासून परंपरागत तांबूल बनवून देणाऱ्या या कुटुंबियांना किती मोठा आनंद आहे. तसंच लोणावळा चिक्की संघ यांनी दाखल केलं होतं सगळं की लोणावळा चिक्कीलासुद्धा आमच्या शतकांची परंपरा आहे. या लोणावळा चिक्कीबद्दल बोलायचं झालं तर 1882 साली अग्रवाल कुटुंबातील या व्यक्ती आग्रा सोडून मुंबईत दाखल झाल्या. आणि मग आपला मुलगा मगनलाल याच्यासह आल्यानंतर अग्रवाल कुटुंबांना समजलं 1890 साली कर्जत, खंडाळा या ठिकाणी बोगद्याची कामं ब्रिटिशांनी सुरू केली आहेत. आणि मग ह्या कामावरती हजारो मजूर तिथे कामगार म्हणून कामाला आहेत. काम मोठं, रेल्वेची सुरुवात करायची होती ब्रिटिशांना. 1890 साल त्यांची कामं जोमाने सुरू होती. आणि त्याच कामांचा फायदा घेत या अग्रवाल कुटुंबियांनी त्या मजुरांची पोटपूजा व्हावी, त्यांना थोडीशी अंगात ताकद राहावी म्हणून गूळ, शेंगा आणि मुरमुरे असे 3 पदार्थ मिक्स करून एक सुंदरपैकी गुळदाणी बनवली आणि त्या मजुरांना खाऊ घालण्यास सुरुवात केली. अर्थात
माफक किमतीमध्ये अग्रवाल कुटुंबियांनी तो बिझनेस स्टार्ट केला. याची विक्री वाढत गेली, याची गोडी सगळ्यांना आवडली. त्या कामगारांच्या बरोबर जे ब्रिटिश अधिकारी रेल्वेचे रूळ तिथे घालणं चालू आहे, बोगद्याची कामं चालू आहेत, याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, देखरेख करण्यासाठी काही ब्रिटिश अधिकारी यायचे, इंजिनियर्स यायचे. म्हणजे या अप्पर क्लासमध्ये सुद्धा ही गुळदाणी त्यांनी जेव्हा चाखली तेव्हा त्यांनासुद्धा ही चव आवडली. म्हणजे मित्रांनो, आज 2026मध्ये हा लढा जिंकून ही लोणावळ्याची चिक्की आज तिला जी टॅग मिळाला. त्यासाठी या अग्रवाल कुटुंबियांनी जे कष्ट घेतलेत 1890 सालापासून, शेवटी या अधिकाऱ्यांना जेव्हा ही चिक्की आवडली तेव्हा त्यांनी त्या चिक्कीची प्रसिद्धी केली, गुळदाणीची प्रसिद्धी केली आणि या अग्रवाल कुटुंबियांना सुचवलं की बढ़िया सा पैकिंग बनाकर रेलवे स्टेशन पे हम इसे सेल के लिए रख सकते हैं, इसकी बिक्री ज़्यादा होगी, तो आप इस बारे में सोचिए ज़रा. असं सांगून ब्रिटिशांनी या अग्रवाल कुटुंबियांना एक दिशा दाखवली आणि मग ही गुळदाणी मगनलाल चिक्की या हेडिंगनी, या शीर्षकाने, या नावाने रेल्वे स्टेशनवर सुंदररित्या पॅक होऊन विक्रीस येऊ लागली. हा या मगनलाल चिक्कीचा इतिहास. म्हणजे राईट फ्रॉम 1890 त्यांनी जेवढी म्हणून त्यांना जमतील तेवढी सगळी कागदपत्र या ठराविक खात्याकडं दाखल केली आणि अर्थात 3 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर या मगनलाल चिक्की यांच्यामुळे लोणावळा चिक्की संघाला यश मिळालं. या लोणावळा चिक्की हिला आज जी टॅग मिळाला. रेणुका मातेच्या नैवेद्याच्या तांबूल या पदार्थालाही जी टॅग मिळाला. या 2 पदार्थांचा अंतर्भाव झाल्यानंतर या जी टॅग मिळालेल्या पदार्थांची संख्या 50वर गेल्याचंही सांगितलं जातं. एकंदरीतच आपल्याला महाराष्ट्राला अभिमानास्पद अशी गोष्ट घडली आहे. म्हणूनच या तांबूल बनवणाऱ्या कुटुंबियांचा आणि मगनलाल चिक्कीची सुरुवात करणाऱ्या अग्रवाल कुटुंबियांचा लाख लाख मी अभिनंदन करतो. या दोन्ही कुटुंबियांचा अभिमान बाळगतो, कारण ही लोकं काही झालं तरी आज महाराष्ट्रातली आहेत. अग्रवाल कुटुंबियांनी आग्रा कधीच सोडलं 1882 साली. आज ते इथलेच झालेत. आणि मग या लोणावळा चिक्की संघाला आणि या तांबूल बनवणाऱ्या कुटुंबियांना आज जे काही यश त्यांनी मिळवलं आहे त्याविषयी तुम्ही आम्ही सगळ्यांनीच त्यांचं अभिनंदन करूया. आता हा तांबूल हा प्रकार काय आहे, हा तसं पाहिलं तर बऱ्याच लोकांना माहिती आहे. तरीसुद्धा हा तांबूल एका विशिष्ट पद्धतीने बनवला जातो आणि खूप कमी लोकांना त्याची परफेक्ट रेसिपी माहिती आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा या तांबूलची सगळी काही फायदे जे काही मिळणार आहेत आपल्या शरीराला त्याविषयीची माहिती नोंदवली गेली आहे. आयुर्वेदाची चरक संहिता घ्या किंवा इतर कोणताही भावप्रकाश ग्रंथ घ्या. अशा आयुर्वेदामध्ये ज्या तांबूलचे फायदे नोंदवले गेलेत असा हा पदार्थ, तो बनवणंसुद्धा तसं पाहिलं तर खूप चिकाटी लागते हा पदार्थ बनवायला. कारण ह्याच्यातले जे काही घटक वापरले जातात त्यांचं प्रमाण यथोचितरित्या पडणं अत्यंत गरजेचं असतं. विड्याची पानं, चुना, काथ, लवंग, बडीशेप, वेलची, जायफळ, ज्येष्ठमध, केशर, ओवा आणि गुलकंद असे काही पदार्थ त्यामध्ये असतात. काही ठिकाणी थोडीशी खडीसाखरसुद्धा वापरली जाते. हा तांबूल जो बनवला जातो हे बनवणंच इतकं जिकिरीचं आहे आणि ते शतकानुशतकं बनवत रेणुका मातेच्या मंदिरामध्ये नैवेद्य बनवणारी आज फक्त 7 कुटुंब राहिली आहेत. ह्याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या की या कटकटी नको, अशा फंदात पडायला नको, असंच काही कुटुंबियांचं मत झालं आहे. मग ज्यांनी ही परंपरा टिकवली, ज्यांच्यामुळं हा जी टॅग मिळाला आज या पदार्थाला, त्यांचं कौतुक व्हायला नको का? नक्की व्हायला हवं. आणि म्हणूनच हा व्हिडिओ
पुन्हा एकदा लोणावळा चिक्की संघाला जे यश मिळाले आणि रेणुका मातेच्या चरणी आपली शतकानुशतके हा तांबूल नैवेद्य बनवून सेवा वाहणाऱ्या त्या 7 कुटुंबियांचं सुद्धा लाख लाख मी अभिनंदन करतो. या दोन्ही पदार्थांना जी टॅग दिल्याबद्दल त्या ठराविक कार्यालयाचं सुद्धा मी अभिनंदन करीन की 3 वर्ष या 2 पदार्थांना वाट पाहावी लागली. म्हणजेच तुम्ही अतिशय चौकसरित्या तुमची जी काही तुम्हाला घालून दिलेली एक प्रोसिजर आहे, जे काही नियमांची चौकट आहे, त्याच्यात राहून तुम्ही त्या त्या ठिकाणी लोकली जाऊन तिथल्या लोकल लोकांचे या समितीने इंटरव्ह्यू पण घेतलेले आहेत. म्हणजे अतिशय सखोल चौकशी करून संदर्भ ऐतिहासिक कोणते दिलेत, कोणती कागदपत्रं इथं दाखल केली आहेत, हा पदार्थ कधीपासून आपल्या या महाराष्ट्रात बनतो आहे, याचीसुद्धा सगळी दखल घेतली जाते आणि ती घेण्यासाठी हा एवढा मोठा कालावधी जाऊ शकतो, साहजिक आहे. तर 3 वर्षांनी मिळालेल्या या यशाबद्दल कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे या आपल्या मगनलाल चिक्की या अग्रवाल कुटुंबियांचं लाख लाख अभिनंदन आणि त्यांना चॅनलतर्फे कडक सॅल्यूट. तसंच आपल्या 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेली तुमची आमची सर्वांची लाडकी ही रेणुका माता, त्या गडावरती तांबूलाचा नैवेद्य करून अव्याहतपणे भक्तांची आणि रेणुका मातेची सेवेमध्ये वाहून घेतलेली ही 7 कुटुंब, त्यांना जे यश मिळालं आहे त्यांनासुद्धा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. मित्रांनो, चला तांबूल बनवणारे, आता योगायोगानेच या व्हिडिओतच मी त्यांचा उल्लेख करू शकतो. सध्या पुण्यामध्ये आपल्या एरंडवणे एरियात साकेत बिल्डिंग ज्या आहेत त्याच्या आसपास कुठेतरी माझे एक मित्र राहतात, महाशब्दे. त्यांच्या मातोश्री, ज्यांचं वय आज 85 वगैरे आहे, त्या स्वतः अजून कार्यरत आहेत आणि त्या स्वतः आणि त्यांचे चिरंजीव जे माझे मित्र आहेत, हे दोघंजणं मिळून तांबूल बनवतात आणि लग्न, मुंज किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या तांबूलच्या ऑर्डर्स ते स्वीकारतात. यथावकाश जेव्हा मला त्यांचा फोन नंबर मिळेल तेव्हा मी डिस्क्रिप्शनमध्ये तो नंबर पण देईन. जर पुण्यातल्या लोकांना माहूरगडला न जाता तो तांबूल त्याच पद्धतीने बनवलेला चाखायचा असेल तर नक्की महाशब्दे कुटुंबियांकडनं तुम्ही ती चव नक्की मिळवू शकता, त्यांच्याकडं ऑर्डर देऊ शकता. आज हा व्हिडिओ या 2 पदार्थांना जी टॅग मिळाल्याचा जो काही मला मनस्वी आनंद झाला एक महाराष्ट्रीयन म्हणून, त्यासाठी आपोआप माझ्या मनामध्ये हा व्हिडिओ बनवण्याचं एक जे उद्दिष्ट होतं ते मी सफल केलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि रेणुका माता प्रसन्न, तिचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभावेत याच सदिच्छा आणि शुभेच्छा देत या व्हिडिओत इथंच थांबतो.